नातू बंधुओं की जय, सब मंडली की जय। सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी खीर शरीरे लोड कीजे। ज्ञानेश्वरी अध्याय 17वा आणि 17व्या अध्यायामधील 207वी
ओवी आहे तुम्हा संत सज्जनांच्या, देववृंदांच्या, मायबापांच्या, गुरुजनांच्या, कृपावंतांच्या, दयावंतांच्या, राजवंशांच्या सेवेकरता निवडलेली आहे. सेवेला सुरुवात करण्याआधी आपणा सर्वांचं हृदयस्थान 5 महिने झाले ना, 6 महिने. आपणा सर्वांचं हृदयस्थान माननीय भीम तुळशीराम पाटील आपणा सर्वांचा निरोप घेऊन 6 महिने होत आहे आणि आजच्या तिथीनुसार, आजच्या तारखेनुसार जशी देवाची जयंती तशी ह्या महात्म्यांची जयंती साजरी होत आहे. साजरी करण्याकरता संपूर्ण जे कुटुंब आहे श्रीमती सुनीता भीम पाटील, पत्नी मुलगा चेतन भीम पाटील, त्याचप्रमाणे बबिता चेतन पाटील, फुलराज भीम पाटील, पत्नी पूनम फुलराज पाटील, धनराज भीम पाटील, योगिनी सून धनराज पाटील, त्याचप्रमाणे आमचे माननीय आदरणीय नगरसेवक ते सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. श्रीयुत अमर ब्रह्मदेव पाटील, त्याचप्रमाणे भीमदादांच्या मुली कृष्णा वैभव म्हात्रे, बिंदिया मुकुंद ठाकूर, नागेश्वरी विद्येश म्हात्रे, बहीण जयश्री भगवान मार्के, ताराबाई मगन म्हात्रे, नंदा अनिल पाटील, चंदा जयवंत तांडेल, कैलासवासी कुंदा दशरथ बेडेकर, कैलासवासी मंदाबाई तुळशीराम पाटील, भाऊ कैलासवासी फुलाजी तुळशीराम पाटील आणि त्याचप्रमाणे वडील कैलासवासी तुळशीराम सखाराम पाटील, आई कैलासवासी काकूबाई तुळशीराम पाटील यांच्या सौजन्याने आणि त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्त परायण विनायक सखाराम पाटील यांच्या सर्वांच्या सौजन्याने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. हे कार्यक्रम सामान्य गावी नाहीये. इथे जवळजवळ 50 ते 55 वारकऱ्यांनी ह्या गावाकरता बलिदान दिलेलं आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये अवतारा कार्याला आले, प्रत्येक कुटुंबामध्ये पाटील म्हणा, म्हात्रे म्हणा, भोईर म्हणा, भगत म्हणा, आणखी काय राहून गेलं असेल तर क्षमा करा, पण प्रत्येक कुटुंबामध्ये वारकरी जन्माला आले आणि त्यामुळे भगवंताच्या पदस्पर्शाने आणि संतांच्या चरण कमलांनी ही पावन आणि पुनीत झालेली दिवा तीर्थ क्षेत्र आणि ह्या गावामध्ये अवतारच कार्याला म्हणावं लागेल. कारण इतका महान मोठा महात्मा, वास्तविक मला तसेच माझे मित्र पण या कार्यक्रमाला रामदास डॉक्टर, जेवढी स्तुती गावी या डॉक्टरांची तेवढी थोडीच आहे. कारण गावाचं भूषण आहे ते, काय संपूर्ण कुटुंब त्याने डॉक्टरकी बनवली आणि हे संपूर्ण हे जे वैभव एखाद्या राजाचं देखील नसेल असं वैभव, असं हे वैभव पाहून तर मला तर इतकं मी प्रसन्न माझ्या अंतःकरणाला वाटलं.
का प्रसन्न वाटतं की एवढा मोठा महात्मा असून आमच्या गरिबांच्या सहवासामध्ये वाढला आणि गरिबांना कधी पण मी कुठेही भेटलो मस्त ड्रेस दिसतो बरं का असे बोलायचे. मग लग्नात असो कुठे रस्त्याला असो. आता जाण्यापूर्वी 1 महिना आधी ते मारुती देवळाजवळ मला भेटले. माझी मिसेस आणि मी होतो. का इकडे आले बोला रक्त टेस्ट करायला. तर काय होतंय मी म्हटलं कोरोनामध्ये जसं भरती झालो ना तर त्या डिस्चार्ज मेमो मध्ये मला डायबिटीस दाखवलं आणि म्हणून मी इकडे आलो. काय घाबरू नका आम्ही तिकडे मिरजला जातोय तुम्हाला घेऊन जाईल सोबत. पण आमचं दुर्दैव की अशा महात्म्याची शेवटी बरं का सहवास घडला नाही हे आमचं दुर्दैव. पण अत्यंत मवाळ वाणी नम्र भाव आदरणीय भावाने बोलणं. आरतुरीने बोलताना त्यांच्या कदाचित मित्रमंडळीमध्ये बोलणं होत असेल पण आमच्याशी बोलताना मात्र आरतुरीने कधीच बोललं नाही. आदरणीय भावाने नुसतं त्यांचे वडीलच नाहीये तर संपूर्ण पाटील कुटुंब जे आहे अत्यंत प्रेमळ स्वभाव आहे. माणसं जोडणारा स्वभाव आहे. किती वर्णन करायचं त्यांच्याविषयी. ते ज्या कुळामध्ये जन्माला आले ते सामान्य कुळ नाहीये. त्या कुळाचं संतांनी वर्णन केलेलं आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. भगत म्हणत ज्या ज्या कुळामध्ये कारण अवतार कार्याला महात्मे येऊन गेलेले आहेत. तुम्ही सुद्धा सामान्य कुळामध्ये जन्माला आलेले नाही आहात. पवित्र ते कुळ पावन तो देश. हे कुळ कसं आहे ज्या कुळामध्ये अवतार करायला आलेले महात्मे पवित्र आहे त्यांचं कुळ बर का. पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण त्यांचे पावन त्यांनी लोक. तेव्हा या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या
जन्मजयंतीच्या निमित्ताने माझ्या जीवनातील आजचा दिवस मी भाग्याचा समजतो. कारण आजच्या दिवशी मला तुम्हा सज्जनांचं संतांचं दर्शन घडतंय. म्हणून धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी आणि दैन्य गेले उठा उठी. काय महत्व दिलंय संत दर्शनाला बघा. तेव्हा ह्या कुटुंबातील ही मुलं इतकी सात्विक आहेत, इतकी सात्विक आहेत. कुणालाही आता वास्तविक जन्मदिवस घराघरामध्ये आता साजरा केला जातो, घराघरामध्ये, पण अशा पद्धतीने नाही. माझं पूर्ण आयुष्य गेलं अशा पद्धतीने नाही. कारण जे महात्मे गेले त्यांच्या पोटीच भाग्यवंत जन्माला आले. मग ते किती भाग्यवंत असतील. भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भजन कीर्तन ही कोणाची आवडी आहे? ज्यांचा आधारस्तंभ आहे ना त्यांची आवडी आहे. काय भाग्यवंता घरी भजन कीर्तन आणि त्याची वाट पाहे. रघुनंदन भगवंतालाच आवड रे बाबांनी. त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन जगाच्या बाजारी. या जगामध्ये कोणती गोष्ट
दुर्मिळ नाहीये जीवाकरता. सगळ्या वस्तू आहेत ह्या जीवाकरता या जगामध्ये सुलभ आहेत. फक्त संतांचं आगमन, घराला संतांची पवित्र पावलं आपल्या घराला लागतीलच असं काही सांगता येत नाही. गरीब कुटुंबामध्ये मनुष्य जन्माला येऊ, मध्यम वर्गामध्ये जन्माला येऊ, या श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला येऊ, संतांची पावलं त्याच्या घराला म्हणजे जन्माला आल्यापासून तर शेवटचा श्वास जाईपर्यंत संतांची पावलं लागतीलच असं काही सांगता येत नाही. कारण बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी कृपा केली. काही पांडुरंगाची उत्तम कृपा आहे या घराण्यावरती, या कुळावरती. आणि म्हणून हा जो विचार आहे याला काय म्हणतात? चांगला विचार. आमच्या श्रीपाद स्वामी सांगायचे, मी ज्या परंपरेमध्ये जन्माला आलो ती परंपरा माझी ऐका जरा. आपल्याला कदाचित माहिती नसेल. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ तेतुनिया, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी, चतुश्लोकी चारी भागवत. माझी अखंड परंपरा काली होती, आजी आहे आणि पुढेही राहणार. परंपरा वधून दाखवतोय. मुख्य महाविष्णूने हंसारूचं रूप धारण करून ब्रह्मदेवाला उपदेश केला. ब्रह्मदेवाने आत्री ऋषींना उपदेश केला. आत्री ऋषींनी दत्तात्रयांना उपदेश केला. दत्तात्रयांनी नारायण जाळवणकरांना उपदेश केला. नारायण जाळवणकरांनी लक्ष्मण जाळवणकरांना उपदेश केला. लक्ष्मण जाळवणकरांनी बलभीमांना उपदेश केला. बलभीमांनी सख्यानंदांना उपदेश केला. सख्यानंदांनी शांतामाई कोळी समाजाची, जरा लक्षात घ्या बाबांनो, कोळी समाजाची संतपदाला गेली मुलगी. सख्यानंदांनी शांताबाईंना उपदेश केला. शांताबाईंनी बंडोबा बाबांना उपदेश केला. बंडोबा बाबांनी केरोबा बाबांना उपदेश केला. केरोबा बाबांनी श्रीपाद बाबांना उपदेश केला. श्रीपाद बाबांनी रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा आणि अखंड परंपरा आमच्यापर्यंत श्रीपाद स्वामींमुळे आली. ज्याप्रमाणे निवृत्तीनाथांकडे मागणं मागितलं माझ्या माऊलींनी की दादा मी तरलो यात नवल नाही, अनेकांचे कुळ कसे तरतील याच्या करता मला हे दान द्यायचं असेल तर द्या बरं का. तेव्हा माऊलींचे अनंत उपकार आहेत. माऊलींच्या काळामध्ये रेडा सुद्धा तरला. आपला विश्वास का बसत नाहीये? आपण मराठी समाजामध्ये जन्माला येऊन या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि मराठी भाषा आणि आपली आगरी भाषा काहीच फरक नाहीये. थोडासा किंचित फरक असेल, पण आपली भाषा फार सुंदर आहे आणि आपल्याला सुद्धा 56 भाषेचा ज्ञानेश्वरीमध्ये गौरव केलेला आहे की म्हणजे प्रत्येक समाजातल्या अडाणी माणसाला सुद्धा सहज कळेल. माऊलींच्या कृपेने रेडा तरला. माऊलींच्या कृपेने निर्जीव भिंत तरली. आपण तरू शकत नाही. माऊलींच्या नंतर 400 वर्षांनी यांनी जन्म घेतला तुकाराम महाराजांनी. त्यावेळेला लाया तरल्या, कागद तरल्या. रामाच्या काळामध्ये दगड तरली. दगडाची आपली तुलना होऊ शकते का? पण ही गोष्ट जर आपल्या लक्षात जर नाही आली, आपण हा चांगल्या विचाराने ही गोष्ट संत वचन जाणून नाही घेतलं तर तुका म्हणे ज्याची बुद्धी आहे जड त्याहुनी दगड बरा देवा दगड तरली वर्णन केलेलं आहे. काय? रागवे सागरात जैसे पाषाण तारियले तैसे तुको अभंग उदकी रक्षिले. 14 दिवस बुडून होते. 14 दिवस हे सगळे ग्रंथ बुडून होते, गाथा सगळ्या बुडून होत्या. 14व्या दिवशी भगवंताने काढल्या जशाच्या तशा. आजही ती प्रचिती येते. 2005 मध्ये पूर आलं. आमचं याची लाकडाची म्हणजे प्लायवूडची हे होती, शोकेश होती आणि त्याच्यामध्ये आमचे बरेच शास्त्र होते बरं का. सिद्धांत बोध, ज्ञानेश्वरी,
नाद भागवत असे बरेच भरूनच होते आणि आम्हाला घर सोडावं लागलं पाणी भरल्यामुळे. माळ्याला लागण्याकरता 1 फुटाचं अंतर होतं, त्यामुळे सगळं बुडून गेलं आणि सगळ्या बुडाल्या. पण ज्या वेळेला आम्ही घरात प्रवेश केला, घर सोडावं लागलं आम्हाला पाणी शिरल्यानंतर. पुन्हा घरात प्रवेश केल्यानंतर जशीच्या तशी आजी छात्रताला माझ्या घरी बघायला चला, आजी जशीच्या तशी. तेव्हा हे जे कुटुंब आहे अत्यंत भाग्यवंत आहे आणि यांच्या ठिकाणी काय हिताचा विचार तयार झाला, चांगला विचार केला. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. असं जे हिताच्या ठिकाणी जाग होत आहे, हिताच्या ठिकाणी म्हणजे नेमकं कुठे सांगा, उत्तर देता येणार नाही. हिताच्या ठिकाणी म्हणजे काय, चांगलं शिक्षण घेणं, चांगली नोकरी मिळवणं, घर चांगलं बांधणं, समाजामध्ये चांगलं वागणं. हित म्हणजे नेमकं काय, संतांच्या सहवासामध्ये गेल्याशिवाय हिताचं महत्व कळणार नाही. हित ते करावे देवाचे चिंतन, करून शुद्ध भावे, करून शुद्ध भावे. देवाचे आणि करुणिया मन शुद्ध भावे. ही मुलं हिताच्या ठिकाणी जागी झाली. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. खरोखर आई वडिलांचं महत्व या लेकरांना कळालं. जेवढी स्तुती करावी तेवढी थोडीच आहे, कारण ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलं ती मुलं सात्विक म्हणून माय बाप केवळ काशी काशी, माय बाप केवळ काशी काशी. करण्यामध्ये तत्पर होतात म्हणून हे कार्यक्रम होते. भाऊ तुमची जेवढी स्तुती गावी तेवढी थोडीच आहे. काय वर्ण आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. अशी मुलं जन्माला यायला थोर भाग्य लागतं. माझ्या तुकोबांनी पण आई वडिलांची सेवा केली, पण स्वतःकडे मोठेपणा घेतला नाही. त्यांनी प्रमाण दिलं, पुरावा दिला. कोणाचा? पुंडलिकाचा पुरावा दिला. पुंडलिक पण आवली होता, भयंकर आवली होता. आधी चांगला होता त्याचा स्वभाव, प्रामाणिकपणे आई वडिलांजवळ.
लग्न होईस तोपर्यंत आणि लग्न झाल्यानंतर बायको इतकी सुंदर की तिच्या अंगावरच्या हिरव्या शिरा दिसायच्या, इतकी गोरी गोमटी. ती हे करायला भांडी घासायला लागली की हा मदत करायला जायचा आणि आईला ओरडायचा, आई तिला भांडी घासायला लावू नकोस, आई तिला स्वयंपाक करायला लावू नकोस, बरं का, ओरडायचा. असं करता 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 तो एवढा बाईल वेळा झाला, एवढा बाईल वेळा झाला, आई वडिलांना टाकून बोलायला लागला आणि आई वडिलांनी घर सोडलं. तीर्थयात्रेला जाताना आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी बांधली आणि बायकोला खांद्यावर घेतली. किती प्रेम असेल, किती बाईल वेळा असेल. आई वडिलांच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी. आई वडिलांच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, आई वडिलांच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी. आपल्या मतानं, आपल्या मनानं वागत होता पुंडलिक. बऱ्याच दूरवर गेल्यानंतर इथे झाडी दिसत आहे, नंदनवन दिसत आहे, साधूची झोपडी दिसते, पर्णकुटी दिसते आणि आजूबाजूला सगळी झाडी आहेत, फळझाडांनी झाडं भरलेली आहेत, फुलांनी फळांनी भरलेली आहेत. त्याला रम्य वाटलं. बसला तो तिथे वडिलांच्या आणि आईच्या गळ्यामध्ये दोरी, बायको खांद्यावरी बसला, विश्रांती घेतली. त्याला रम्य का वाटलं तिथं? कारण साधूचं निरंतर चिंतन चालू असतं. निरंतर साधू तुमच्या माझ्यासारखा मोकळा बसलेला नसतो. तो काही करत असताना त्याचं चिंतन चालू असतं. दिनरजनी हाती धंदा, गोविंदाचे पोवाडे. त्याला पुरावा माऊली देत आहे. तिथं रम्य का वाटलं त्याला? ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, कुठेही तुम्ही जावा तिथं रम्य का वाटतं? मंदिरात गेल्यानंतर रम्य का वाटतं? तीर्थाला गेल्यानंतर रम्य का वाटतं? तर तिथं हरीचं चिंतन सदा सर्व काळ होत असतं. म्हणून तेवढ्यात 3 माऊली आल्या. ओबड धोबड केस, आकराळ विक्राळ रूप,
आल्या आणि साधूच्या पर्णकुटीत घुसल्या. गंगा, यमुना आणि सरस्वती घुसल्यानंतर थोड्या वेळाने बाहेर निघाल्या. बाहेर निघाल्याच्या नंतर यानं सगळा हा देखाव पाहिलेला असतो. त्यांनी विचारलं त्या माऊलींना, तिने स्त्रियांना विचारलं की तुम्हाला जाताना जातेवेळी मी अकराळ बेकराळ रूप, तुमचं ओबड धोबड चेहरा, आणि आता निघताना एकदम चेहऱ्यावरती चकाकी टवटवी, किती सुंदर दिसता, की अप्सरेला सुद्धा लाजवाल इतक्या सुंदर दिसता तुम्ही, याचं कारण काय? तर म्हणे तुमच्यासारखे पापी येत आहेत आंघोळ करायला आणि आम्हाला काय करता, आम्ही मलिन होतो. काय आपण तीर्थयात्रेला जातो ना, सगळ्या आयुष्याचं पाप आपण धुण्याकरता जातो, पण त्या गंगे मातेला, त्या चंद्रभागे मातेला, त्या सरस्वती मातेला, नर्मदा मातेला, म्हणजे जेवढ्या जिथं जिथं त्या नद्या त्या स्वरूपामध्ये आहे, त्यांना इतका त्रास होतो, त्या मलिन होत आहेत. जन्मोजन्माच्या पापाचं आपलं पाप धुवून काढतायत आणि त्या शुद्ध होण्याकरता कुठे जातायत? साधूच्या मठामध्ये. तेव्हा मग त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, चांडाळा तुमच्यासारखे असे येत आहेत आणि आम्हाला मलिन करतायत. आणि मग त्या गेल्यानंतर साधूच्या मठामध्ये जातो. साधूच्या मठामध्ये गेल्याच्या नंतर कधी पण संतांना कसं ओळखायचं? आपण आपल्या आजूबाजूला असलं तरी आपण ओळखू शकत नाही. आई वडिलांनाच ओळखत नाही, भावंडांना आपण ओळखत नाही, बहिणींना आपण ओळखत नाही, मुलींना आपण ओळखत नाही. तू का म्हणे माता पिता गुरु बंधू, आईच्या रूपाने, बाबाच्या रूपाने, भावाच्या रूपाने, बायकोच्या रूपाने, मुलांच्या रूपाने, मुलींच्या रूपाने कोण नांदतोय? हे आधारस्तंभ पांडुरंग नांदतोय. हे केव्हा कळेल आपल्याला? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो बर का. तोपर्यंत नाही पाण्यातला मासा, झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. किंवा एका ठिकाणी असं वर्णन केलंय, तीर्थ विठ्ठल विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. वाजू नको, थांब. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, गोत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल. कसं वर्णन केलंय बघा नामदेव महाराजांनी की आपल्या घरामध्ये कोण नांदत आहे? प्रत्यक्षात माझी विठाई, माझा पांडुरंग नांदत आहे. बरं का? हे लक्षात येण्याकरता संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती क्वाही. म्हणून मी आता पुन्हा मागे येतो. ये मराठीचे नगरी, ब्रह्म विद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखची वरी, होऊ द्या या जगा. काय माऊलींनी किती माऊलींचा छेड केला सांगा. छाताडात लाता मारल्या, पाठीत लाता मारल्या. त्यांचे आई वडील होते का कोण? त्यांना कोणी पाठबळ होतं का? त्यांच्याविषयी कोणी धावून आला समाज? कारण आई वडिलांनी आधीच बलिदान दिलं होतं, प्राणत्याग केला होता.
कोणी धावून आलं नाही. गंमत बघितली पण तरी सुद्धा त्या माऊलींना किती आदर. कारण का तर बुडते हे जन न देखवे डोळा येत असे कळवळा म्हणून या. प्रत्येकाला शरीर इतकं उत्तम दिलेलं आहे. नामा म्हणे मनुष्य जन्म आणि सर्व जन्मांमध्ये जर जगातील प्रत्येक प्राणी मात्रांबरोबर जर तुलना केली तर हा मनुष्य जन्म इतका उत्तम आहे, इतका उत्तम आहे. याच्यासारखा उत्तम देह जगामध्ये नाहीये. कशा करता हा देह दिलेला आहे याचंही महत्व कळायला पाहिजे आपल्याला. देह कशा करता दिलेला आहे. देह दिला देवी भजना गोमटा तेने झाला फाटा बालिकेचा भजन करण्याकरता मिळालेला हा देह आहे. पण या देहाचं काय महत्व अजून कळत नाही. मग कधी कळायचं. देव कुठे आहे. देव कुठे आहे सांगा. तुम्ही लहान मुलाला विचारलं तर सांगेल. काय कुठे आहे देव. बघा ते छातीला हात लावलं. देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे. पुंडलिकाला पर्णकुटीत गेल्याबरोबर साधू तुमचे गुणदोष पाहत बसत नाही. तुम्ही पापी आहात का पुण्यवंत आहात. तुम्ही दुर्जन आहात का सज्जन आहात. साधूकडे हा द्वैत भाव नसतो. गेल्यानंतर या 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 बसा पुंडलिका बसा. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. माझं नाव साधूला कसं माहिती. अंतरीचे बीज जाणे कळवळा आणि व्यापक सकळ ब्रह्मांडाचा देवतेची संत संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. असा हा आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून जसं ते म्हैस बैल किंवा गाय ओढत ओढत नेतात ना अशा पद्धतीने ओढत नेलेलं होतं. पण तरी सुद्धा साधूने गुणदोषाचा कारण योगी पावन मनाचा आणि साये अपराध जनाचा. या विश्वामध्ये एक अतिरेकी होऊन गेला. अतिरेकी आता एखाद्याने 4-5 जर बळी घेतले किंवा 10-12 किंवा 50-100 म्हणा याला फासावर लटकवा म्हणतायत. जरा विचार करा महाराजांनो. त्याने 7 रांजण भरले होते त्या अतिरेक्याने. किती रांजण भरले होते. पण साधूने आणि देवाने शिक्षा नाही दिली. कारण का दिली नाही. मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना मन शस्त्रानी इंद्रियांनी प्रकृतीनी करिष्यती. आईने मुलाने किती जरी गुन्हा केला किती जरी गुन्हेगार असला मुलगा किती गावचे गारावणे आले मुलाबद्दल तरी आई आपल्या पदरात घेते. मुलाला कधी गुन्हेगार समजत नाही. तसं आपण किती जरी पाप केलं किती आपल्याकडनं गुन्हे घडले तरी देव दयाच दाखवणार. कारण कसा आहे तो दयाळू आहे कृपाळू आहे उदार आहे. तसे संत माऊली सुद्धा कशा आहेत उदार आहेत. त्या घातले दुकान देती आली असे दान संत उदार उदार भरले अनंत भांडार. गुण दोष याती न विचारी का
काही गुण दोष याचे न विचारी काही गुण दोष याचे न विचारी काही भाव दिला पायी आपुलिया भाव दिला पायी आपुलिया गुण दोष याचे न विचारी काही न विचारी काही गुण दोष याचे न विचारी काही गुण दोष याचे न विचारी काही एक अतिरेकी कुठे त्याला नेऊन बसवला सांगा तुम्ही 10,000 वर्षानंतर राम जन्माला आले पशु का होत असे बनैया नरका कछु नाही होय नर एक बार करनी करे तो नरका नारायण बन जाय नारायण बनवलं वाऱ्याचा कोण बनवला वारा आपल्या जातीचा आगरी आणि कोणी काही वेगळे आणि संतांच्या जवळ जात पात नाहीये संतांच्या जवळ जात नाही आपण ही जातपात आपण पाहतो मग आपल्या कुळातल्या माणसाचा उद्धार झाला आपला होणार नाही का आमचे श्रीपाद बाबा सांगायचे वाड्या कोणाचा उद्धार झाला आम्ही का पोटा घालून आलोत का केव्हा कळायची संतवाणी आपल्या लक्षात यायची वाड्या कोळी महाहत्यारी वाड्या कोळी महाहत्यारी वाड्या कोळी ब्रह्महत्यारी वाड्या कोळी ब्रह्महत्यारी नामी तारीला निर्धारी नामी तारीला निर्धारी नाम तारक हे थोर नामी तारीले अपार नामी तारीले अपरंपार 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 महापापी दुराचार नामी तारीले अपरंपार महापापी दुराचार अरे वाड्या कोळ्यासारखा तरतोय आपण तरणार नाही का पण तेच नाम मिळालं पाहिजे जे अनादि परब्रह्म जगदादी विश्रामधाम तयाचे त्याचे नामच निजाबाई असेल किंवा संत एकांती बैसले सर्व शास्त्र धुंडाळून काढिले ज्ञान दृष्टीने अवलोकिले ते हे श्री हरीचे नाम जे वाड्या कोळ्यांनी जे ज्या नामाचं स्मरण केलं भक्त प्रल्हादाने ज्या नामाचं स्मरण केलं भगवान शंकराने ज्या नामाचं स्मरण केलं भगवान रामाने ज्या नामाचं स्मरण केलं भगवान कृष्णाने ज्या नामाचं स्मरण केलं निवृत्तीनाथांनी ज्या नामाचं स्मरण केलं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या नामाचं स्मरण केलं मुक्ताबाईंनी ज्या नामाचं स्मरण केलं सोपान काकांनी ज्या नामाचं स्मरण केलं मीराबाईंनी ज्या नामाचं स्मरण केलं अरे ते नाम सुद्धा आजी उपलब्ध आहे आजी आता या घडीला सुद्धा तुम्ही ते नाम मागितलं तर आता सुद्धा तुम्हाला मिळेल पण त्याच्याकरता 2005 मध्ये पूर आला सर्वांनी तो पाहिलेला आहे डोळ्यांनी महापुरे झाडे जाती तेथे लवाडे वागती एवढी नम्रता घ्यावी लागेल तेव्हा उद्धार असा नाही बरं का या उद्धाराच्या बाबतीत फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला तो सुद्धा गैरहजर होता नामदेव महाराज या नामाविषयी 2005 ला पूर आला काय महापुरे झाडे जाती तेथे लवाडे वागती लवाडे काय करतोय एवढा वागतो जमिनीला डोकं टेकवतोय तो आणि जो जमिनीला डोकं टेकवतोय एवढी जर नम्रता आली तर जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण किंवा नम्र झाला होता त्याने कोटीले अनंता म्हणून नरदेह निदान लागले हाती पुन्हा नाही पुन्हा मिळणार नाही एकाच्या कैवाडे उगती बहुतांचे घोडे कार्यक्रमाचं नियोजन कशासाठी गेलेल्या माणसासाठी का जिवंत माणसासाठी फार मोठी गंमत आहे बरं का
पुष्कळ आपल्याकडे महात्मे होऊन गेले, फार महात्मे त्यांनी क्रांती केली. कारण का पुरावा आहे की असा सहजासहजी आमच्याकडे आलेला नाही. त्या महात्म्यांनी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली. हे आपले शंकर बाबा सांगायचे कंदील घेऊन कुठे जायचे नाही, हाजी मलंगला जायचे. बापरे, हाजी मलंगला जायचे कंदील घेऊन आणि उद्या सकाळी पहाटे यायचे. ते 11चं कीर्तन संपलं की पहाटे यायचं. अशी क्रांती केली या महात्म्यांनी. यांचे बाबा कृष्णा बाबा, बरेच बाबा होऊन गेले बरं का. काय त्रिंबक बाबा, काळू मेस्त्री बाबा, हे समोरचे काशीनाथ बाबा, असे माझ्याकडे लिस्ट आहे. 55 महात्मे होऊन गेले. तुम्ही सुद्धा तुमचा जन्म वाया घालवू नका. मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में मत खोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मत खोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू है बुलबुल पानी का, मत कर रे जोर जवानी का. तू है बुलबुल पानी का, मत कर रे जोर जवानी का. संभल संभल कर चलना रे बंदे, पता नहीं जिंदगानी का, पता नहीं जिंदगानी का. मिल मिल कर तू डोल रे, मीठी गानी बोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मतलब का संसार है, इसका नहीं एतबार है. मतलब का संसार है, मतलब का संसार है, इसका नहीं एतबार है. सोच समझ कर चलना रे बंदे, धूल नहीं अहंकार है, धूल नहीं अहंकार है. अब तो किया खोल रे, प्रभु से नाता जोड़ रे. अब तो किया खोल रे, प्रभु से नाता जोड़ रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग में गाया कर, गीत प्रभु के गाया कर. तू सत्संग में गाया कर, गीत प्रभु के गाया कर. आज सवेरे बैठ के बंदे प्रभु का ध्यान लगाया कर. आज सवेरे बैठ के बंदे प्रभु का ध्यान लगाया कर. लगता है मुझे बोल रे, प्रभु नाम अनमोल रे. लगता नहीं मुझे बोल रे, प्रभु नाम अनमोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है कभी नहीं फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. त्याचं सार असा आहे की 4 खाणी 84 लक्ष योनी भोगून एक एक योनी कोटी कोटी फेरे मारून इतकं दुःख भोगून आलेला आहे. पण साधू संत सांगतायत की बाबा तू एवढे फेरे दुःख भोगून आलेला आहे, तुझी अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची तुला प्राप्ती होईल. काय अत्यंत दुःखाची निवृत्ती, परम सुखाची प्राप्ती पुन्हा नाही म्हणतात ते. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं. शेवटाची पाडी एक मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म फेरा पडे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म
फार सोपी रीत आहे. इतकी सोपी रीत आहे तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. तुमचं श्वास आहे तोपर्यंत तुमचं भजन चालू आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती आणि चालविसे हाती. बाबा गेले, आपले दादा गेले, कशावरनं घोषित केलं? किंवा आपल्या घरी कोणी जीव जातो त्यावेळेला आपण कशावरनं घोषित करतोय? तर त्याचा जो वारा आहे नागपुडीतला, तो वारा गेल्यानंतर मग सगळीकडे आपण फोन फिरवतो. काय निघून गेला आणि खाली काय एवढं सुद्धा कळू नये. तुमचं भजन जे आहे ते श्वासागणित चालू आहे. आईच्या गर्भाशयामध्ये प्रत्येक जीवाने वचन दिलेलं आहे. प्रत्येक जीवाने, कोणत्याही जाती जमातीमध्ये, कोणत्याही देशाला, कोणत्याही गावाला जन्माला येऊ द्या हा मनुष्य प्राणी, त्याने भगवंताला वचन दिलेलं आहे. आईच्या गर्भाशयामध्ये, आईच्या गर्भाशयामध्ये त्याला नरक यातना सोसाव्या लागत असतात आणि ह्या नरक यातना ज्या आहेत त्या त्याला सहन होत नाहीत. म्हणून आर्ततेने भगवंताचा धावा करतो की मला ह्या गर्भीच्या यातना सहन होत नाहीत, भगवंता मला तुम्ही सोडवा. आपल्यावर पण ज्या वेळेला कठीण प्रसंग येतो त्यावेळेला घरातल्या माणसांचा पण आश्रय तुटतो, नातेवाईकांचा पण आश्रय तुटतो आणि मग शेवटी कोणाला हाक मारतो? देवाला हाक मारतो. पडता जड भारी दाशी आठवा वारी, मग तो होऊन दिशिण आड घाले सुदर्शन. तो येतो जाऊन बरं का. मग अशा आर्ततेने हा देवाकडे आराधना करत असतो. त्यावेळेला त्याची आर्तता पाहून येतो, का रे बाबा माझा धावा केला? तर म्हणे मला ह्या नरक यातना सहन होत नाहीत. नरक यातना, आईच्या गर्भाशयातील नरक यातना, मूत्र, विष्ठा, पू, विटाळ आणि केवळ दुर्गंधीतून जन्म आहे. ती दुर्गंधी आईच्या गर्भाशयामध्ये सहन होत नाही. देवाकडे आराधना करतो, देवा मला या नरक यातनेतून बाहेर काढ. देव विचारतो तुला नरक यातनेतून मी बाहेर काढेन, मग तू माझ्यासाठी काय करशील? तर म्हणे देवा तुझं अखंड भजन करीन. देवाला फार आनंद होतो. अखंड भजन करीन म्हटल्यानंतर ब्रह्मारंध्रातून, या टाळूतून ही विश्वव्यापक शक्ती त्याच्यामध्ये प्रेरित करतायत आणि देव निघून जातायत आणि अखंड भजनाला प्रारंभ होतो. आईच्या गर्भाशयामध्ये पूर्ण आकाराला आलेला असतो. त्याला भूक पण लागत असते, त्याला लघवी पण येत असते, संडास पण येतं. सगळ्या क्रिया त्याच्या एकदम क्लिअर असतात, होत असतात. मग ही सेवा कोण करतो? आई करते का देव करतो? तर देव करतो. कारण का? तर देवाच्या भजनामध्ये तो लीन असतो, तल्लीन असतो. त्यामुळे मागे पुढे उभा राई सांभाळीत आलिया अगाध निवाराया. देव कसा आहे? नैनन चिदंती शस्त्रानी नैनन दहती पावका, न क्लेरियन तपो न शोषेती मारुता. किंवा रंग नाही, रूप नाही, नाही बर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया. असा जो भगवान परमात्मा, विश्वव्यापक भगवंत, हा त्याची सेवा करत असतो. कालगती अनुकूल झाल्याच्या नंतर बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर भगवंत विचारतो माझ्या भजनाचं काय झालं? तू तर मला वचन दिलं होतंस. दिले गर्भात वचन, देवा करीन भजन.
नाही पाळिले वचन झाला देवासी बेईमान. काय बाहेर आल्याच्या नंतर सुईनबाई काय करते, त्याचा पद्मनाभ जो आहे तो छेदन करते. छेदन केल्याबरोबर भजनाला पारखा होतो. आणि साधू संत काय करतायत, तेच भजन जोडून देतायत. ही क्रिया वारकरी संप्रदायामध्ये कुठेच नाहीये. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जावा, आज जी टाकीज वरती जे कीर्तनकार मोठे मोठे गाजलेले आहेत त्यांच्या पायाची धूळ सुद्धा मी नाहीये. पण परमार्थ असा असायला हवा, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती या तिन्हींचा मेळ घालून दिलेला आहे संतांनी. बरं का, असा परमार्थ. आणि साधू संत काय करतायत, तो पद्मनाभ जोडून दिल्याबरोबर उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. म्हणजे त्याचा श्वासा गणित तो भजन करत आलेला असतो. तो श्वासच त्याचा भजन करायला लागतो. मुख ना बोले जीवान हले कंठ नास्मरे राम. अरे हम बैठे आराम हमारा जप करे आत्माराम. श्वासात भजन करतो. मग तुम्हाला काय काय तकलीफ आहे सांगा. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. नारायण इथं ताबडतोब आत्मसाक्षात्काराची रीत आहे आनंद संप्रदायामध्ये. ज्या वेळेला माऊलींना अनुग्रह झाला निवृत्तीनाथांच्या कृपेने, त्यावेळेला मोठके गुरुमुखे उजजत दिसे, हृदयी स्वयंभूचे असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे आपै सया. ही रीत कुठंच नाहीये. गुरु केल्यानंतर गुरुचं जर परीक्षण नाही जर झालं तर गुरुबद्दल शब्द कसे आहेत बरं का. गुरु गावात चोऱ्या करी. काय, गुरु गावात चोऱ्या करी आणि शिष्य नदीला माशी धरी. असा जर गुरु भाग्यात जर आला तर नामारूपा नाही मेळ. मग अवघा वाचेचा गोंधळ. त्यांच्या भाग्यात कोणते महापुरुष आले, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथार. आणि या व्यासपीठावर हा रेडा बडबडतोय ना, यांच्या भाग्यामध्ये असा महात्मा आला विश्वंभराचा अवतार स्वामी विश्वंभराचा अवतार सखा माझा श्रीपाद सखा माझा रामदास. विश्वात्मक देव दाविला तेने माझा जीव सुखावला. माऊलींना ज्या वेळेला अनुग्रह झाला त्यावेळेला मोठके गुरुमुखे उजजत दिसे, हृदयी स्वयंभूचे असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे आपै सया. आपल्या ठिकाणी असलेली चैतन्य शक्ती गुरुच्या आत्मबोधाने प्रगट होते. आणि प्रगट झाल्याबरोबर चित्त चकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेतीच्या तेत, अपाद कंचुकीत रोमांच आले, अधोन्मिलित डोळे, वर्ष जाते आनंद जळे आणि आंतुलिया सुकर्मिनीची बळे, बाहेरी कापे किंवा देवी जीव शिवा अवचटी, भक्तीच्या पेठे झाली या भेटी, तैसे आत्मसाक्षात्काराची मिठी. त्या संधीमध्ये झाले अनिवार्य रुदन. आईच्या हातून जर लेकरू सुटलेलं असेल, हरवलेलं असेल आणि कालांतराने त्या आईची त्याची जर भेट झाली त्यावेळेला काय होईल सांगा. खंडी प्रेम दाढे नैनी लिरलो आत्मसाक्षात्कार सद्गुरूंच्या कृपेने ज्या वेळेला होतो त्यावेळेला या देहामध्ये पायाच्या तळव्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत आत्मशक्ती जागृत होते. आणि आत्मशक्ती जागृत झाल्याबरोबर संपूर्ण शरीराला कंप सुटतो, रोमांच ताट उभे राहतात. या छिद्रातून शरीराला छिद्र आहेत, छिद्रातून स्वेदबिंदू बाहेर पडतायत. पोटात आनंद मावेनासा होतो, गळा दाटून येतो आणि आसूंच्या रूपाने तो आनंद
बाहेर पडतो. अजिंक्य असलेला जो देव आहे तो मला माझ्या घरच्या घरी सद्गुरूंच्या कृपेने, संतांच्या कृपेने, वैष्णवांच्या कृपेने मला घरच्या घरी सापडला. एवढा त्याला आनंद होतो, एवढा आनंद होतो की चुकल्या मायपुता संकटी, चुकल्या मायपुता संकटी. आईचं बाळ हरवलेलं आहे. कालांतराने दोघांची भेट होते. त्या तो पुरावा दिला ज्या वेळेला आत्मशक्ती प्रकट होते. कारण अनंत जन्म वाट बघत असतो. काय अनंत जन्म हा जीव वाट बघत असतो आणि भेट झाल्याच्या नंतर ओक्सा भोगती रडू लागतो. चुकल्या माय पुता संकटी, बहु काळे एकाएकी झाली या भेटी. त्याने ओरडे घालून मिठी, त्या संधीमध्ये चाले अनिवार्य रुदन. आई पण रडते आणि मुलगा पण रडतो. मग सगळे देवदेव करतायत. तुम्ही करते, आम्ही करते. थोडा थोडा फेर पडते कालची. तुम्ही जर कर्माकडे जर पाहिलं एकेकाच्या, तुमचं गणित कधीच सुटणार नाही. ते सत्यवान भाऊंचं कर्म सगळ्यांनी पाहिलेले. या गावामध्ये पूर्वी त्यांना अनुग्रह होण्याआधी त्यांना व्यसन झालेलं होतं आणि व्यसनाचा परिणाम शरीरावरती पण दिसून आलेला होता. रामदास डॉक्टरचं आणि माझं शिक्षण MA च्या स्कूलला झालेलं आहे. बरं का, म्हणजे काय आम्ही अनाडी नाही आहोत. परीक्षण केलं. अरे बाप रे, शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरु प्रचिती एकदम मेळ बसून देतोय, एकदम उत्तम बोलतोय. बऱ्याच दिवसानंतर त्याच्या घरच्यांना. इथं तसं नाही बरं का. आमच्या संप्रदायामध्ये गुरु शिष्याचा भेद नाही. ज्या वेळेला माझ्या श्रीपाद बाबांचे 28 लाख शिष्य आहेत, त्यांना विचारलं, एका महात्म्याने, तुमच्या सारख्या सज्जनाने विचारलं की बाबा तुमचे हे किती आहेत, शिष्य किती आहेत? ते म्हणतात की आमच्याकडे गुरु शिष्य ही परंपरा नाहीये. आमच्याकडे सगळे माझे देव आहेत, शिष्य नाहीये. आमच्याकडे इंजिन बनवण्याचा कारखाना आहे, डबे बनवण्याचा नाही. आणि म्हणून नरदेह निदान लागले हाती. आंधळ्याच्या एक आंधळा असतो, आंधळा. त्याला नदीवर रोज जायचं आणि आंघोळ करायची अशी त्याला सवय असते. आणि सूर्याला अर्धे द्यायचं. गेला नदीवर, बुडी मारली आणि आला वर आणि सूर्याला अर्धे द्यायला गेला. सूर्याला अर्धे द्यायला गेल्याबरोबर माफ करा, जाण्याआधी, नदीवर जाण्याआधी राजाच्या राज दरबारातील दवंडी त्याच्या कानावर आलेली असते. एक कावळा कोणी पकडून आणेल त्याला 2000 रुपये बक्षीस दिलं जाईल. गेला नदीवर, बुडी मारली, वर आला, अर्धे द्यायला गेला सूर्याला. अकस्मात कावळा त्याच्या टाळीमध्ये आला. आल्यानंतर त्याला फार आनंद होतो. पुरात आपण भीक मागतो आणि राजाच्या राज दरबारातील दवंडी एक कावळा कोणी पकडून आणेल त्याला 2000 रुपये बक्षीस दिलं जाईल अशी दवंडी आपण ऐकली. पण आपण सूर्याला 10 वेळा अर्धे देतो, 10 वेळेला नमस्कार करतो. त्यावेळेला 10 कावळे मिळतील आणि 10 दोन्ही 20,000 रुपये आपल्याला भेटतील. आणि 20,000 रुपये मिळाल्यामुळे आपली जे काही भीक मागण्याचं जे काही दुःख लागलेलं आहे पाठीमाग ते कायमचं नष्ट होईल. त्याला फार आनंद होतो. पहिला मिळालेला कावळा तो काखेमध्ये ठेवतो आणि बुडी मारतो. बुडी मारल्याच्या नंतर पुन्हा सूर्याला अर्धे द्यायला जातो. काखेत ठेवलेला कावळा निघून जातो, पळून जातो. तसा हा नरदेह निदान लागले हाती. बर का, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. नरदेहा येऊ
पावेल ही कर्मभूमी पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली हानी करू नका नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती जे देवची हो म्हणती ते देवची होती तरी चित्ती का न धरा का हा चांगला विचार तुमच्या अंतःकरणामध्ये येत नाही साधू संत ह्या निमित्ताने तुम्हाला सांगणार तुमच्या घरी ते येऊन कोणी मार्गदर्शन करायला येणार नाहीये हे निमित्त आहे महापुरुष होऊन गेले बरे का या गावचे हे वैभव पाहून राजाचा पण वैभव नाहीये आणि त्या मुलांनी हा कार्यक्रम ठेवला हे सामान्य मुलं नाहीये तुका म्हणे मध घडो त्यांची सेवा तुका म्हणे मध घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारे नाही कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक याचा हरिक वाटे देवा बरोबर राम म्हणता रामची होई जे पदी पैसुनी पदवी घेई जे आयसे सुख वचनी आहे अनुभव शोधुनी पाहे तुम्ही रामच आहात तुम्ही राम म्हणता नामस्मरण करताना काया गोविंद रूप झाली पाहिजे गुरु करून मग आपला फायदा काय तंत्र मंत्र उपदेशी आयते गुरु आयते घरी परी शिष्याचे सद्वस्तू मिळवून देते त्याची मानिती श्रीकृष्ण सद्गुरु असा महात्मा यायला पाहिजे ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू असा महात्मा त्याचं वर्णन केलेलं आहे त्या महात्म्याचं पवित्र तो देह वाणी पुण्यवंत आणि जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी पातकांच्या असा महात्मा आपल्या भाग्यात तर आला तर लगे मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष प्रवचनकार असो कीर्तनकार असो त्याला व्यासपीठावरती त्याचा कार्यक्रम झाल्यानंतर विचारायचं बाबा तू जेवढे असं म्हणतो त्याची आता प्रचिती येते का असं कोणी विचारतच नाही रामदास दादांनी पण आमच्यावर कधी विचारलं नाही विचारायचं तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तुम्ही वक्तव्य करत असता मला फार आनंद वाटतो पण विचारायचं की महाराज तुम्ही एवढं वक्तव्य करता त्याची आज प्रचिती येते का आणि त्याला येत असेल तो सांगेल ना आणि ज्याला येत नसेल तो सांगेल बाबा दुरून डोंगर साजरे पण आजी प्रचिती येते बरे का संत बीज पलटे नहीं जुग गए अनंत हर एक युग में अवतार धरे फिर भी संतों के संत आज ही प्रचिती येते जे साधू संतांनी जे नामस्मरण केलं
तेच नामस्मरण आपल्याला मिळालं तर लक्षा लगेच त्याची सरली हेरदार झाला सबळ व्यापार. नाहीतर हे जे आता आहे राजवैभव, या राज्यामध्ये राहणारा राजा किंवा त्याचं कुळगोत्र आजा गेला, पंजा गेला, बाप मसनात गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आता याच्यामध्ये आमचे तुलसीराम बाबा गेले, त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव भीमदादा, बरं का. त्याच्यानंतर आता आपण म्हणजे राम आले हे उदाहरण दिलं तर मग जास्त पटेल. राम आले, राम गेले, कृष्ण आले, कृष्ण गेले, ऋषीमुनी आले, ऋषीमुनी गेले, साधू संत आले, साधू संत गेले, तुम्ही आम्ही आलो, आम्हाला सुद्धा जायचं. इथे नाही उरो आले अवतार. आणि म्हणून इथे एकच विचार करायचे, ऐक मानवा भाई, ऐक मानवा भाई, तू राम नाम घेई, नरासारखा नर देह तुला मिळाला नाही, नरासारखा नर देह तुला मिळाला नाही, नर देह तुला मिळाला नाही, नरासारखा नर देह तुला मिळाला नाही. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू म्हणतील तू सौंदर्य केला घाई, तू सौंदर्य केला घाई, सर्व अंगाची झाली लाई, आयुष्य संपले, हातपाय थकले, मुखी राम राम नाही. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार, हे इकत राहील सार, हे इकत राहील सार, गेल्यावरती गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. देशाचा पंतप्रधान असो या देशाचा राष्ट्रपती असो, इथून तिथून सर्वांकरता हक्काचं घर कुठं आहे? तू म्हणशील घरदार, हे इथंच राहील सार, मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. प्रत्येकाचं हक्काचं घर आहे, तिथून कोणीही काढू शकत नाही. इथं भांडणं वगैरे झाली तर या घरातून आपल्याला काढू शकताय, पण तिथून नाही काढू शकत. तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, राहील सरकार मेल्यावरती बरोबर मातीचा एक मडका. घे 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 तू म्हणशील बायका पोर, तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर, गेल्यावरती तुझ्या डोक्यावर फोडतील कापर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तुकडे म्हणे घोडे हत्ती, तुकडे म्हणे घोडे हत्ती, याची क्षणात होईल माती. रावण मेला, लंका जळाली, दैतीच होईल गती. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी. फक्त आता शेवटची 5 मिनिटं, मला 8:35 पर्यंत सांगितलंय, फक्त 5 मिनिटं. संगतीला भयंकर महत्व दिलेलं आहे. संगत आपण कोणाची करायची, कोणाची करू नये.
संगतीला भयंकर महत्व दिलं. मी पण याच गावचा नागरिक आहे बरं का. रामदास सारखे मला मित्र जर भेटले नसते तर माझ्या जीवनामध्ये पण परिवर्तन नसतं झालं बरं का. या घराण्यातले काका महाराज जर मला भेटले नसते, माझ्या आधीचे आहेत बरं का काका महाराज, विनायक काका जे आहेत ते माझ्या आधीचे आहेत बरं का. तर कीर्तनामधून असा एक शांबरगावकर बरं का, डोंबिवलीला बेड्यावर कीर्तन असायचं, त्या कीर्तनाला मी जाऊन आलो. मी आल्यानंतर त्याने असा दृष्टांत दिला होता, कुत्र्याला देव कळतो का? कुत्रा देवावर पण मुततोय ना, कुत्रा देवावर पण मुततोय, कुत्र्याला देव कळतो का? ते बसलेले होते माझ्या घरात. आता यातच मला काही महत्व कळायला नव्हतं, कारण मी मारकरीच नाही ना. फक्त मी एवढंच बोललो जेवढं ऐकलं तेवढं. ते बोलतो मला कुत्रा बनायचं नाही, सज्जन माणसांच्या हाताला धरलं, त्याला मला आताच्या आता अनुग्रह घ्यायचा आहे. लगेच गेलं, अनुग्रह घेतला, प्रबोध करून घेतला, त्यांची जीवन यात्रा संपवली. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगात, चित्त पांडुरंगा ताबडतोब निघाली. एक छोटासा दृष्टांत देतोय. संगतीला भयंकर महत्व आहे. ज्यांनी ज्यांनी संगत केली त्याचा परिणाम सांगितलेला आहे. एका धक्क्याच्या पाण्याने तो आराधना अशी करतोय, मला ओढ म्हणजे गटाराच्या पाण्याची संगत घडावी. आणि गटाराचं पाणी तो भगवंताकडे अशी आराधना करतो की मला नदीच्या पाण्याची संगत घडावी. आणि आपल्या साधू संतांनी देवाकडे असं मागणं मागितलेलं आहे, प्रत्येक जीव संसारातल्या नाशिवंत वस्तू मागणार. हे काय आता अजून एकदा मी सांगतो, कितीतरी या इमारती होती, राजवाडी येते, राजमहाल आहेत आमच्या तीर्थक्षेत्रामधले, पाहून फार आनंद वाटतो. याच्यापेक्षा काही होतील, पण कोणी देवाला मागत नाही या जगामध्ये. आता कुठे देव राहिलाय का? आता कुठे साधू संत राहिलेत का? हेच त्याचा अज्ञान आहे ना, त्याच्या नाशाला कारणीभूत होतं. देव तुम्हाला सोडून नाही आणि तुम्ही देवाला सोडून नाही या बरं का. इतका लगत तुमचं केसाचं पण अंतर नाहीये. देवच तुम्ही आता तुका म्हणे सांगू किती, या तो भगवंताच्या मूर्ती, किंवा तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म बरं का. हा पण सृष्टी निर्माण करतोय ना, तर हा ब्रह्मदेव आहे. पण त्याच्या करता बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे, मनाचा निश्चय व्हायला पाहिजे. ताबडतोब बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण तत्परायण हर निसी. तर ते गटार म्हणताय की मला नदीच्या पाण्याची संगत घडू दे. साधू संतांनी काय मागितलं देवाकडे? जो जे वांछील तो ते लावो. गटार गंगेसी मिळाले तेही गंगारूप झाले. गटाराची सुद्धा अपेक्षा पूर्ण करतोय, आपली करू शकणार नाही का? चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले, चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले. जे जे बिघडले ते चंदनाची झाले, जे जे बिघडले ते चंदनाची झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. चंदनाच्या सहवासामध्ये बोरी बाबडीची झाडं जरी होऊन यशस्वी तरी ज्ञान शक्तीची नी पाडे. हे आगवेची या तोकडे ऐसे सामर्थ्य चोकडे. ज्ञान ये याच्यामध्ये असं ज्ञान भरलेलं आहे, तुम्ही लगेच तुमचा उद्धार होईल. एक झाड बोरी बाबडीच्या झाडांना आपल्यासारखा करतो, चंदन रूप बनवतो, मग संत आपल्यासारखे बनवू शकत नाही का? संत ऐसे तात्काळ करती आपल्या जैसे. दुसरं चरण म्हणतंय, परीसाच्या संगे लोहे बिघडले,
परिसाच्या संगे लोखंड बिघडले परिसाच्या संगे लोखंड बिघडले परिसाच्या संगे जे जे बिघडले ते सुवर्णची झाले जे जे बिघडले ते सुवर्णची झाले आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा काय परिसातात संवाद जर लोखंडाला घडला तर लोखंडाचं तात्काळ सोनं होतो मग आपलं तात्काळ होणार नाही का आपण तारीखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी त्याच्यासाठी काय करावं लागेल सद्गुरु वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी सागराच्या संगे नदी बिघडली सागराच्या संगे नदी बिघडली जी जी बिघडली ती सागरची झाली जी जी बिघडली ती सागरची झाली आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही घडलो तुम्ही पण घडा तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला तो बिघडला तो विठ्ठलची झाला तो बिघडला तो विठ्ठलची झाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ज्या माझ्या वडील कैलासवासी तुळशीराम सखाराम पाटील आई कैलासवासी काकूबाई तुळशीराम पाटील त्याचप्रमाणे हरिभक्त परायण वैकुंठवासी विनायक सखाराम पाटील श्रीमती सुनीता भीम पाटील मुलगा चेतन भीम पाटील त्यांच्या सौ फुलराज भीम पाटील त्यांच्या सौ धनराज भीम पाटील त्यांच्या सौ अमर ब्रह्मदेव पाटील मुली कृष्णा वैभव म्हात्रे बिंदिया मुकुंद ठाकूर नागेश्वरी विद्येश म्हात्रे बहीण जयश्री भगवान म्हात्रे ताराबाई मगन म्हात्रे नंदा अनिल पाटील चंदा जयवंत कांडे कैलासवासी कुंदा दशरथ बेडेकर मंदाबाई तुळशीराम पाटील भाऊ कैलासवासी फुलाजी तुळशीराम पाटील आपलं दिवा स्टेशन एक छोटासा दृष्टांत देतो या गाण्याला सांगतोय दिवा स्टेशन पाहता तुम्ही त्या दिवा स्टेशन वरनं ते चालतं का ते चालतंय दिवा स्टेशन चालत नाही ना प्लॅटफॉर्म चालत नाही प्लॅटफॉर्म जागेवरच आहेत मग त्या प्लॅटफॉर्म वरती गाड्या येत आहेत गाड्या जात आहेत माणसं येत आहेत माणसं जात आहेत तसं भीमदादा देहाने आले पण तत्वाने कुठं आहे आपल्या हृदयामध्ये तत्वाचा कधी नाश होत नाही तत्व जागेवरच आहे ज्ञानदेव पाठ हरी हाच वैकुंठ आणि भरला घन दाट हरी दिसे तुमच्या नागपुडीचा वारा आकाश आणि प्रकाश तुमच्या पुरता नाही तर जगभर आहे
तुमच्या शरीरात पण आहे आणि बाहेर पण आहे. आज हरी बाहेर हरी हरीने कोंडिले घरी. हे तत्वाने तत्वगती तत्वाचा नाश होत नाही. तत्व अविनाशी आहे, फक्त देह नाशवंत आहे. देह कसं आहे, कोणाची तिथे राहणार नाही. पक्षी अंगणी उतरती, एका गुंतुनिया राहती किंवा वस्ती आला तर कळी उठून गेला. या न्यायाप्रमाणे बाबा आले, पण बाबा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद, तुमचं सगळ्यांचं कल्याण करून गेले. किती दया मोठी आहे बरं का. तेव्हा तुम्हा इथे बसलेले सर्व, उपस्थित असलेले सर्व माझे श्रीपाद स्वामी आहे. तुम्ही सर्व बरं का उपस्थित असलेले आणि हे पाटील कुटुंबीय तुमच्या या संचयामध्ये जेवढा पुण्य संचय झाला अशा नाम यज्ञामध्ये, त्या पुण्याईने तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य लाभो. तुमच्या उद्योगधंद्यामध्ये उत्तम वाढ हो. तुमचं जीवन सुखमय, आनंदमय आणि प्रेममय जावो अशी मी भगवंताकडे आराधना करतो. आणि आपले सर्वांचे हृदयस्थान त्यांना जाऊन भीमदादा सगळ्यांचा आधारस्तंभ ह्या गावामध्ये, ह्या तीर्थक्षेत्राला ज्या वेळेला महात्मा जातो त्यावेळेला त्या तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा कमतरता भासते बरं का. प्रेमाची, आनंदाची. आता इथून जाताना असं डोकावून पाहायचो, दादा बसलेले आहेत बरं का, हटकूनच पाहायचो आम्ही. तेव्हा ती त्रुटी आता तुम्ही सर्वांनी भरून काढायची आहे. तेव्हा तुमचं सर्वांचं जीवन भरभराटीचं, उन्नतीचं आणि यशाचं जावो अशी मी भगवंताकडे आराधना करतो. आणि इथंच माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. तुमच्या सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी अध्याय 17वा आणि 17व्या अध्यायामधील 207वी ओवी. सकळ तीर्थाची ये धुरे, जी एका माता पितरे, तया सेवेसी तीर शरीरे लोन कीजे. आणि ही साक्षी एवढी उपस्थिती किंवा ज्या या मुखातून, कारण आपल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, न्यून्यते पुरते अधिकते सरते, करुणी दे यावे तुमचे भिनवीत असे. इथं एकच लीला तरले, जे सर्व भावे मज बदले, तया आईल तडी तरले माया जाळ. आणि तुम्हा संत सज्जनांच्या, माय बापांच्या, बंधू भगिनींच्या, संतजनांच्या, देववृंदांच्या, गुरुजनांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम देत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोचावे, ओशोनी मद द्यावे, बसाय दान हे जे कळांची व्यंकटी सांडो, कया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे घडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो देवांतील तो देवावो, प्राणी वर्ष सकल मंगळी, ईश्वर निष्ठांची मंदिराळी, अनवरत भूमंडळी भेदतो भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, भोली जे अर्णव, पियोषांचे चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन, सोये होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी निधी योगी, भज
अखंडित आदि ग्रंथोपजीवे विशेष योगिये दृष्टा सृष्ट विजय ओवारी एक म्हणे श्री विश्वेश्वराओ आवडीला दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला ओम शांती शांती सच्चिदानंद बाबा महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद गावदेवी माते की जय राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. डॉक्टर तुम्ही या. विना आता हा कार्यक्रम संपलेला आहे तरी देखील ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी केला होता ते आमचे मित्र कैलास पश्चिम भीम पाटील हे या गावातील सामाजिक कार्यकर्ते होते. गेल्या 40 वर्षापासून त्यांची आणि आमची मैत्री होती आणि त्यात आणखीन माझा मित्र नारायण म्हात्रे तो देखील आज नाही. या लोकांनी फक्त समाजकाम केलं, काँग्रेस पक्षाचं काम केलं. इतर पक्षांचे कुणी मंत्री आला किंवा काय आलं की ह्या वाड्यात असेल हे सर्व त्यांच्याकडून सेवा घडलेली आहे. परंतु कधीही अशी अपेक्षा नाही केली की मी नगरसेवक व्हावं किंवा मी हे व्हावं. अशी एक व्यक्ती होती, तिचं नाव होतं भीम पाटील. भीम पाटील कोणाचाही झगडा झाला, कोणाचंही काही झालं तरी तो पुढे धावून यायचा. आणि असा हा मित्र आमचा गेली 6 महिन्यापासून हरवलेला आहे. गावाला एक जाणीव होते की या गावात सामाजिक कार्यकर्ते किती आहेत. सामाजिक कार्यकर्ता हा फार महत्त्वाचा असतो. नगरसेवक काय आज 5 वर्षात येतात, 5 वर्षात जातात, परंतु जो समाजाची सेवा करतो, जो लोकांचे सुखदुःख पाहतो, तोच खरा कार्यकर्ता असतो. आणि अशा प्रसंगी आज माझे मित्र नारायण भोईर हबप्पा आहेत, चांगले कीर्तनकार आहेत. या गावातून कीर्तन भजन गावोगावी त्याने हे केलेलं आहे. असे नारायण बुवा यांनी कीर्तनकार नारायण बुवा हबप्पा यांनी या ठिकाणी चांगलं हे केलेलं आहे प्रवचन. आणि त्यांचे सहकारी भीम पाटलांचा हा जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी आपण सादर करायचा. कारण काय आहे, मनुष्य जातो परंतु माणसाच्या आठवणी राहतात. पैसा हा कोणाचा नाही. आज एक उदाहरण देतो. मी आमचे एक नातेवाईक आहे मुकुंद केणे कळव्याचे, 1,500 कोटीचा मालक, परंतु त्याला कोरोना झाला, नाही कोणी त्याचं तोंड पाहिलं, नाही कोणी. हे जी संपत्ती आहे ही इथेच राहणार आहे. म्हणून यापुढे गावाने एकच एक केलं पाहिजे की आपण आपल्या मुलांना शिकवा. विद्यादान हे सर्वात मोठे दान आहे आणि कीर्तनदान हे देखील समाज जागृतीसाठी आहे. आजच्या प्रसंगी आपण सर्वांनी श्री कीर्तनकार नारायण भोईर आणि भीम पाटलाच्या आठवणीने आज इथे जमलात. सर्वांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं थोडंसं मनोगत मांडतोय. मी 2 मिनिटात बोलतो. दादांचा अधिकार आहे बरं का. माझं लक्ष नव्हतं, त्याचं क्षमा मागतो. चित्तावंत दादांना पण म्हटलं काहीतरी सांगा, कारण आठवणी आहेत, आठवणीच राहतात, बाकी काही येत नाही. बरोबर. आज गावामध्ये ग्रामसभा घ्यायची म्हटल्यानंतर भीमदादाची मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. काही गोष्टींवर विचार करायचा म्हटल्यानंतर भीमदादाला विचारल्याशिवाय गोष्टच पुढे जात नव्हती सध्याच्या परिस्थितीत. आणि ती पोकळी भरून निघो
आणि अशी जयंत्याच व्हायला पाहिजे. जयंती देवाचीच होते. माणूस हा माणूस नसून हा देवच आहे. शास्त्र सत्य सांगत आले पण कळालं नाही. पण जितकी धन्यता द्यावी चेतनला तेवढी कमीच आहे. जयंतीच व्हायला पाहिजे. वाढदिवस नका करू पण जयंती 100% करा बरं का प्रत्येकाने. आणि या जयंतीला शास्त्राने मान्यता दिलेली आहे. जास्त काही बोलत नाही. आता पुढील काय विषय असेल दादांच्याबद्दल मनोगत ते आपले सर्वांचे हृदयस्थान प्रथम नगरसेवक माजी गोवर्धन दादा काहीतरी सांगतील, मनोगत व्यक्त करतील, ते तुम्ही ऐका 2 मिनिटं. जो माणूस जाणवायला येतो तो कधी ना कधी जातो. पण आपल्या आठवणी चांगलं काही करून गेलं त्या आठवणी कायम राहतात. भीम पाटील हे दिवाळीचे संस्थेचे सदस्य होते. कधीही त्यांनी आशा केली नाही की शाळेत मला काही मिळावं. देण्याचं काम तो करत होता. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे भीम हे सतत मंदिराच्या कामामध्ये लक्ष घालायचे. कुठे जायचं असेल तर सांगायचे. मंदिर बांधताना सुद्धा पूर्वीच्या वेळेला आमच्या बरोबर ते यायचे. मंदिर कसं असावं, त्याची मांडणी कशी असावी, आणि गावोगावी जाऊन मंदिर पाहिजे. त्याप्रमाणे पहिलं मंदिर झालं. पण ते मंदिर थोडंसं क्रॅक झाल्यामुळे पुन्हा मंदिर बांधण्याचा प्रस्ताव आला. सतत भीम पाटील त्याच्याकडे बघत राहायचे. कोणी काय देणगी देतो, कोणी काय करतो. स्वतः त्यांनी 1 लाखाच्या वरती पैसे दिले. नोंद त्याची झालेली आहे. अशा प्रकारचा हा माणूस जाताना रस्त्यावर हातात खेळत जायचा. मलाही भेटायचा. कुठे चाललाय, ताईकडे चालले, कुठे चाललाय, शाळेत चालले, कुठे चाललं, मंदिरामध्ये चाललं, भेटूनच जायचा. हा गोड माणूस सगळ्यांना आवडता झाला होता. पण अचानक नेते कोणाला सोडत नाही. त्यांना नाही सोडलं, त्यांना घेऊन गेले. पण अशा माणसांच्यासाठी सतत जयंती साजरी केली पाहिजे असं माझंही मत आहे. उदाहरण सांगतो की महाराजांनी जे सांगितलं प्रवचनामध्ये ते अतिशय उपयुक्त असं आहे. तुम्हाला सांगतोय, हरकत नाही सांगायला. बाथरूमात माणूस पडला का व्याख्या होतो. पण जो देवाचं स्मरण करतो त्याला काही होत नाही. मी 2 वेळा बाथरूममध्ये पडलो. आणि विशेष म्हणजे माझ्या घराला 3 वेळा आग लागली. लाकडाचं असलेलं घर तर परमेश्वर बुजवतो हे कोणाला माहिती नाही. 3 वेळा आग लागली. आणि जिथे माझा देवार आहे तो लाकडाचा देवार आहे, त्यालाही आग लागली. पण देवारा जळला नाही. तो जळला असं घर जळलं असतं. माझं घरच लाकडाचं आहे. परंतु परमेश्वर आहे हे सदैव आपण सगळे जाणलं पाहिजे. परमेश्वराची आराधना केली पाहिजे. तोच आपलं नाव जीवनाचे पुढे निघू शकतो. त्याचा आधार आपण घेतला पाहिजे. महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येकाने प्रसायदान हे पाठ केलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर प्रसायदान बोललं पाहिजे. आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. तरच आपण पुढे काही करू शकतो. आताच्या अवस्थेमध्ये त्याची अत्यंत आवश्यकता आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि पुन्हा एकदा भीम पाटलांना श्रद्धांजली होतोय. त्याचा कार्यक्रम होत राहावा. तो येतो तो काहीतरी येऊन जातो, घेऊन जात नाही. त्याची गाणं एक फार मोठं हमने कुछ नहीं लेके गया हमारे परिवार को दिया. हे खरं म्हणजे त्याचं मोठं गाणं आहे मूवीचं. ते गाण्याप्रमाणेच माणूस कार्य करतो आणि निघून जातो. घरच्या माणसाने आपण त्यांचं धन्यवाद दिलं पाहिजे. असा हा पवित्र माणूस आपल्याकडे गावोगावामध्ये किंवा गावामध्ये जन्माला येतो आणि येणार, त्याच्या पुढेही येणार. तर त्याचं आपण आत्मपरीक्षण करावं आणि त्याप्रमाणे आपण आपली जीवनाची वाटचाल करावी की समाजामध्ये सर्वात आसरू कसे पोचावे हे भीम पाटलाकडनं शिकावं. भीम पाटील गेले पण त्याने ते तिथे ठेवून गेले. येता जाता प्रत्येकाला भेटणं, बोलणं, चालणं, कोणी काय कोणाला देत नाही. परंतु
प्रेमाचे शब्द द्यावे अशी आपल्याला सर्वांना विनंती करतोय. आपण त्याप्रमाणे थोडंसं ज्ञान घ्यावं आणि आपलं जीवन व्यवस्थित करावं अशी आपल्याला माझी नम्र विनंती आहे आणि माझे 2 शब्द संपवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय देवा. उत्तम. त्याचप्रमाणे आता चिंतामणदादांनी 2 शब्द बोलल्यानंतर आम्हालाही आनंद वाटतो. आणि संगत काही दिवसाची पण कंटिन्यू जवळ होते. भीम पाटील यांच्या प्रतिभेस पहिला वंदन करतो. त्याचबरोबर त्यांचा शोकाकुलाचा परिवार, थोडं महाराज लोक, त्यांचे मित्रमंडळी आणि नातेवाईक. मी भीम पाटलांविषयी बोलायचं झालं, खास माझा मित्र होता तो. आम्ही कुठल्याही मिटिंगला एकत्र बसायचो. त्यांची एकच इच्छा होती, गाव सुधारलं पाहिजे. म्हणजे किती मोठं स्वप्न होतं बघा, गाव सुधारलं पाहिजे. आणि गावात आता रोड आल्यानंतर त्यांनी पहिला प्रथम सांगितलं का जर हा नाला वगैरे इकडनं पहिला सुरुवातीपासून घेण्यापासून पहिला लास्टपासून घेतला असता तर पाणी वाहत गेलं असतं. हे त्यांचं माहिती होतं. त्यांनी सगळं वेळोवेळी बोलून पण दाखवलं होतं. पण तसं काही झालं नाही. पहिला सुरुवातीपासून त्याच्यानंतर पाणी तुंबलं, मग सगळे पाणी तुंबल्यानंतर तुम्हाला माहिती आहे गटाराचं पाणी तुंबल्यानंतर रोगराई वगैरे वाढते. ही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांचं एक दुसरं स्वप्न होतं. जेव्हा आम्ही खामदेव म्हणून मूर्ती बसवली इथे, त्यांचं स्वप्न होतं की गावाच्या वेशीवर जे काही देवस्थान आहे ते आपण आहे तर आपण बसून घेतले पाहिजे, त्यांची स्थापना केली पाहिजे, तर लोक तिथे हे करतात आणि गाव आपलं सुरक्षित राहील. गावाच्या वेशीवर पूर्वजांनी जे देवस्थान बसवले ते फुकट नाही बसवले. गावात काही रोगराई येण्याचा प्रसंग असतो तेव्हा ते थांबवतात तिथे, असं त्यांची माहिती होती. आणि म्हणून आम्ही ते खामदेव जो होता तो त्या बाजूला होता. गोवर्धन मताने आपल्याला जागा पण दिली आणि ते खामदेवाची स्थापना झाली. पण ती स्थापना होण्याच्या अगोदर ते बिचारे गेले निघून. त्यांचे स्वप्न होतं की आपण आहे तर सर्व देवस्थान आपण बसून घेऊ, पण तसं काही झालं नाही. आता मारुती मंदिर आहे, नंतर ते बोलले मारुती मंदिर झाल्यानंतर आपण देवस्थान हातात घेऊ आणि ते देवस्थान बोललो. तर मी गावाला पण विनंती करतो की खरोखर त्यांचं स्वप्न ते आपण पुरं केलं पाहिजे. मारुती मंदिर होत आहे, आता चाललंय काम त्यांचं. ते झाल्यानंतर ते स्वप्न मात्र त्यांचं पुरं केलं पाहिजे, तरच त्यांचा ही खरी श्रद्धांजली होईल. हे मी बोलतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तद्वत आता आपल्या गावचे वकील आदेश कमलाकर भगत हे 2 शब्द बोलतात. खरं तर मोठ्या व्यक्तींनी बोलल्यानंतर माझ्याकडे तसं फार बोलायला नाही आहे. कारण काकांबरोबर राहणारी सगळी व्यक्ती आणि त्यांच्यासोबत असलेल्यांचे सगळे अनुभव सगळ्यांनी तुम्हाला सांगितले. खरं तर मृत्यू अटळ आहे, तरी पण आपण बऱ्याच वेळा ते स्वीकारायला तयार होत नाही. सर्वांना माहीत असतं की आपण एक दिवशी जाणार आहोत, तरीसुद्धा प्रत्येकजण ते कबूल करायला तयार होत नाही किंवा त्या प्रकारे वागायला देखील तयार होत नाही. तसंच काकांचं जाणं हे तितकंच खरं आहे, परंतु अजूनही ते मन स्वीकारायला तयार नाही. कारण मी फार वेळ त्यांच्यासोबत राहिलो नाही, पण ह्या मंदिराची कमिटी असेल किंवा दिव्यातील इतर काही सामाजिक उपक्रम असेल त्यामध्ये मी सहभागी व्हायचो आणि तेव्हा काकांचे काही अनुभव वगैरे ऐकायला मिळायचे आणि खरंच त्यांच्याकडनं खूप घेण्यासारखं होतं. म्हणजे मी एक गोष्ट आवर्जून सांगेल की मला ती नेहमी काकांकडे बोलायची होती, परंतु मी ती बोलू शकलो नाही. ती कायम मनात माझी खंत आहे. कदाचित त्यानिमित्ताने मी इथं बोलेल सुद्धा. कारण काका सामाजिक कार्यात होते, मी सुद्धा थोडंफार सामाजिक कार्यात आहे. त्याच्यामुळे जे काम करतात, ज्या चळवळीत असतात, त्यांचेच आपापसात काही गोष्टीत मतभेद असतात, काही वादसंवाद असतात. तसंच
काकांचं आणि म्हणजे एका विषयाला धरून काकांचं ना माझं देखील एका विषयात थोडंसं विसंतुष्ट आलेलं आणि थोडंसं वादविवाद होतं. आणि मला नेहमी असं वाटायचं की कधीतरी काकांची माफी मागावी, कारण जे झालं आमच्यामध्ये वादविवाद झाले त्याच्यानंतर मला असं वाटत होतं की मी त्यांच्याशी बोलावं, परंतु काका इतक्या मोठ्या मनाचे होते, त्यांनी ते ही गोष्ट कधीच सोडून टाकली होती आणि जणू काही घडलंच नाही असं ते माझ्याशी बोलायचे, माझ्याशी सर्व गोष्टी शेअर करायचे. म्हणून मला ती कायम खंत होती कधीतरी काकांजवळ बोलेल, पण नियतीने ती वेळ दिली नाही. पण आज कदाचित तुमच्या साक्षीने मी आजही काकांची माफी मागतो की काही झालं असेल त्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलं, हेही त्यांच्याकडं खूप शिकण्यासारखं आहे. मगाशी महाराजांनी सांगितलं की ट्रेनचा उल्लेख केला की ट्रेन येतात जातात, तत्वरूपी माणूस जिवंत राहतो असं महाराजांनी सांगितलं की देहरूपी गेला तरी तत्वरूपी जिवंत राहतो. तसंच मलाही वाटतं की माणसाचं वय जरी कमी असलं तरी त्या माणसाला जिवंत ठेवण्याचं काम ती तत्वरूपी आणि कीर्तिरूपी करत असतं. म्हणजे हे मोठं काम आज त्यांची मुलं आहेत, चेतनदादा आहे, फुलराज, धनु, ही तत्वरूपी आपल्याला जिवंत ठेवतात. आणि मगाशी महाराजांनी सांगितलं की दरवर्षी अशी जयंती केली पाहिजे आणि काकांचं तितकं काम आहे, तितकी कीर्ती आहे. मला असं वाटतं हे सातत्याने त्यांनी दाखवलं पाहिजे आणि ह्या गोष्टी केल्या पाहिजेत की जेणेकरून काका आज जरी देहरूपी आपल्यात नसले तरी एक तत्वरूपी कीर्तिरूपी ते सातत्याने आम्हाला तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शक म्हणून राहतील. आणि आज देखील जयंतीरूपी मला बोलायला दिलं आणि कदाचित मला माझं मन मोकळं करायला दिलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा चेतनदादाचे आणि त्यांच्या परिवाराचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कार्यक्रम संपला. आता कोणी भोजन केल्याशिवाय जायचं नाही. घर मालकाची विनंती.